बायको रामाची चोरून आणली आणि तुझा आणि रामाचा संबंध काय? त्यावेळी जटायू म्हणला मी रामाचा भक्त आहे, तो जगाचा पिता आहे आणि ही जगन माता आहे. त्यावेळेस रावण म्हटला अरे नेऊ दे सीता, तुला काय अडचण आहे? त्यावेळेस जटायू म्हटला तुला मी मारणार. त्यावेळेस रावणानं विचारलं, सांगितलं मी तुला सीता देतो, फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर दे, तुझं मरण कशात आहे? काय विचारलं? तुझं मरण कशात आहे? मग जटायू म्हटला अगोदर तू सांग, कारण सीता चोरून कोणी आणली? तू आणली, अगोदर तू मरण सांगायचं. म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी रावणानं मरण सांगितलं, पण काय सांगितलं? खोटं मरण सांगितलं. कशात सांगितलं? पायाच्या अंगठ्यात खोटं मरण सांगितलं महाराज. आणि खोटं मरण सांगितल्याच्या नंतर रावणाने त्यावेळेस एक चाल खेळली महाराज, चाल खेळली. रावण म्हटला हे जटायू, तुला तुझ्या रामाची शपथ आहे, तुझं खरं मरण सांग. आता रामाची शपथ घेतल्याच्या नंतर खोटं बोलत नाहीत म्हणून, आणि रामाची शपथ घेणारा हाही रामाचाच भक्त असावा म्हणून जटायूनं खरं मरण सांगितलं महाराज. कशात सांगितलं? पंखामध्ये. ते रावणानं पंख छाटले, ते सगळा विस्तार पाहायला वेळ नाही आपल्याकडं. पंख छाटले आणि जटायू जमीन दोस्त झाला. आणि प्रभू रामचंद्र सीतेच्या शोधार्थ फिरू लागले. सीते 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 झाडाला विचारतात, पक्षाला विचारतायत, तू तरी सांग ना रे माझी सीता कुठं पाहिली का? प्रभू रामचंद्रांनी एका पक्षाला हातावरती घेतलंय आणि त्या पक्षाला विचारतायत, तू तरी सांग ना रे माझी सीता कुठं पाहिली का? झाडाला कवटाळत आहेत. आणि समोर लक्ष्मण होते. लक्ष्मणाला रामाची अवस्था पाहवत नव्हती. कारण तुम्हाला सांगू, आपल्या अगोदर पत्नी गेल्याच्या नंतर आपलं दुःख काय असतं आणि आपण गेल्याच्या नंतर पत्नीचं दुःख काय असतं. आता हा तर जगाचा मालक आहे, जगाची पत्नी रावणानं चोरून नेल्यावर त्याचं दुःख काय असेल हे लक्षात घ्या. आणि प्रभू रामचंद्र झाडाला कवटाळतायत, सांगणारे माझी सीता कुठे पाहिली का? आणि त्यावेळेस झाडाचा पाला पाचोळा पडला आणि त्याखाली जटायू गाडला गेला. आणि जटायूला प्रभू रामचंद्रांनी मांडीवरती घेतलं आणि मांडीवरती घेतल्याच्या नंतर जटायूला प्रभू रामचंद्र म्हणतात, जटायू सांग रे अशी तुझी अवस्था कुणी केली? अशी अवस्था. त्यावेळेस जटायूने सांगितलं, त्या दशानन रावणानं कशी केली अवस्था? प्रभू मला त्यानं माझं मरण विचारलं, मी म्हणलं अगोदर तुझं सांग. त्यानं मरण खोटं सांगितलं, पायाच्या अंगठ्यात सांगितलं. त्यावेळेस प्रभूच्या लक्षात आलं त्यानं वैरत्व खेळलंय तुझ्या बरोबर, खोटं मरण सांगितलंय. मग तुला विचारल्यावर काय सांगितलं? त्यावेळेस जटायू म्हटला, प्रभू मला त्यानं विचारताना त्यानं मला असा प्रश्न केला की तुला रामाची शपथ आहे, खरं मरण सांग. त्यावेळेस मी विचार केला रामाची शपथ घेतल्याच्या नंतर खोटं बोलायचं नाही आणि रामाची शपथ घेणारा तो ही रामाचाच भक्त असावा म्हणून मी त्याला खरं मरण सांगितलं. प्रभू त्याने माझे पंख छाटले. तुम्हाला सांगू त्यावेळेस आणि अखंडपणे त्या जटायूच्या मुखात रामनाम चालू होतं, श्रीराम श्रीराम अखंडपणे नामचिंतन चालू होतं. आणि काय झालं, लक्ष्मणाला सांगितलं पाणी आणायला आणि पाणी पाजायसाठी जटायूला पाणी आणायला सांगितलं, परंतु जटायू पाणी पित नाही, पाणी बाहेर जाऊ लागलं. त्यावेळेस प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला सांगितलं की लक्ष्मणा तू काय कर, कानात मंत्र म्हण मग पाणी पिल. कानात मंत्र लक्ष्मण म्हटला. त्यावेळेस जटायू गटागटा पाणी पिला. लक्ष्मणानं प्रभू रामचंद्रांना प्रश्न केला की आपण पाणी पाजलं तर पित नाही आणि कानात मंत्र म्हटल्याच्या नंतर पाणी पितोय. त्या ठिकाणी असं का? त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हटले कानात राम नाम चालू आहे त्यात ते मुखात चालू आहे. आणि जर मुखात आपण जगाच्या मालकाच्या मांडीवर आहे, जर रामनाम बंद पडलं तर प्रभू मोक्ष देणार नाही. म्हणून अखंडपणे नामचिंतन चालू आहे. कानात म्हटल्याच्या नंतर मुखाद्वारे चालू आहे. त्यावेळेस लक्ष्मणानं प्रश्न केला की प्रभू या जगामध्ये रामाची शपथ घेतल्याच्या नंतर खरं मरण सांगणारा फक्त जटायूच आहे, दुसरा कोणी सुद्धा नाही. जटायूने सांगितलं प्रभू तुमची शपथ घेतल्याच्या खातर मी त्याला खरं मरण सांगितलं. मी सांगितलं अरे मेलो तरी चालेल परंतु खोटं बोलायचं नाही, मी खरं मरण सांगितलं. आणि जटायूला मोक्ष सिद्धी प्राप्त करून दिली. आणि त्या ठिकाणी सगळे मारले, रावण युद्ध करू लागला, सगळे मेले आणि रावण एकटा राहिला.
आणि प्रभूच्या बाणानं रावण पडणार तेवढ्यात प्रभूने बाण टाकला, रावणाकडे पळत गेले आणि रावणाला मांडीवरती घेतलं. लक्ष्मण म्हटला, अहो त्याने जटायूची काय अवस्था केली, तुम्ही त्याला मांडी देताय. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हटले, रावण माझा भक्त आहे. लक्ष्मणाची तळ पाय जाग मस्तकाला गेली आणि पुन्हा विचार केला आणि रावणाला लक्ष्मण म्हटला, रावणा. त्यावेळेस रावण म्हटला, लक्ष्मणा मी जोपर्यंत जिवंत होतो त्यावर तुला आणि तुझ्या भावाला मी माझ्या नगरीत सुद्धा येऊ दिलं नाहीये, परंतु मरताना मी रामाच्या मांडीवर मरतोय, याच्यासारखं जीवनात भाग्य कोणतं म्हणावं. आणि त्या ठिकाणी काय झालं तर रावणाच्या मांडीवर आपलं रामाच्या मांडीवर मरतोय याच्यासारखं माझ्या जीवनात भाग्य कोणतं नाही. प्रभूनं बाण मारला, तीर्थ काढलं आणि रावणाला पाजलं. रावणाची प्राणज्योत निघाली आणि प्रभूमध्ये येऊन विलीन झाली. आणि त्या ठिकाणी मग त्या रावणानं काय झालं, पूजे करता एक कमळ कमी पडलं. कमळ तर रावणानं शिर दिलं म्हणून प्रभूनं मांडी दिली. या करता मी अट्टहास केला म्हणून माझा शेवटचा दिवस काय झाला, गोड झाला. याचं सोल्युशन जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या प्रथम चरणात करतायत. यासाठी केला